नमस्कार. मी अर्चना देशपांडे ऑल इन वन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत खारे शंकरपाळे. याकरता लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला लागणार आहे मैदा. मी इथे 3 वाटी मैदा घेतलेला आहे. ही अशी छोटी वाटी स्टीलची, या वाटीने मी असं मैदा घेतलेला आहे. इथे ऑल पर्पज फ्लोअर 3 वाटी मैदा घेतलेला आहे. आणि याकरता आपल्याला लागणार आहे हा जो छोटा चमचा आहे, या चमच्याने मी इथे घेतलेला आहे 1 चमचा मीठ, 1 चमचा कलोंजी, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं. या ओव्याला मी थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे हातावर थोडंसं. आता आपण हे चारही साहित्य जे आहे हे आपण यामध्ये घालणार आहोत. आणि इकडे तळण्याकरता तेल ठेवलेलं आहे शंकरपाळे तळण्याकरता. तर हे गरम तेल जे आहे, तर ह्या पळीने आपण 1 पळी तेल आपण ह्या मिश्रणामध्ये घालणार आहोत. आता आपण हे पीठ मळून घेऊया. 3 वाटी मैदा आणि हे 1 चमचा कलोंजी, ओवा, जिरं आणि मीठ. तर हे चारही साहित्य आपण यामध्ये घालून घेऊया. मैदा आधी चाळून घ्यायचा, गोड्या शंकरपाळ्यांसाठी पण आणि याच्यासाठी पण. आणि याला आता आपण थोडंसं असं मिक्स करून घेऊया मिश्रण. आणि या पळीने आपण हे तळण्याकरता जे तेल ठेवलेलं आहे, तर ह्यातलं 1 पळी तेल मोहन म्हणून आपण हे या मिश्रणामध्ये घालूया. याला मिक्स करून घेऊया. आणि आता याच वाटीने आपण पाणी घेऊन हे मिश्रण भिजवून घेऊया. याचा आपण कणकीचा पोळ्यांसाठी वगैरे जसा गोळा करतो त्याप्रमाणे आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत. हे पीठ आपण मळून घेणार आहोत. याप्रमाणे आपण याच्यात पाणी घालून मेजरमेंट करून घेऊया की आपल्याला किती वाटी पाणी लागतं. हे बघा, आधी असं या वाटीत 1 वाटी पाणी घेतलं, अर्धी वाटी आपण यामध्ये घातलं आणि हे थोडं थोडं मिश्रण आपण असं मिक्स करणार आहोत. आता आपण याला हाताने मळून घेणार आहोत. हा गोळा आपला झालेला आहे. याला आता छान असं मळून घ्यायचं आहे. आपल्याला याला 1.5 ते 2.25 वाटी पाणी लागलेलं आहे. मॅक्सिमम 1.5 वाटी. तर तुम्ही वाटीचं पाण्याचं प्रमाण कसं घेता, अगदी भरून घेता की कमी जास्त घेता त्याप्रमाणे. पण हे आपण जसा याला पुरीला वगैरे जसं आपण करतो घट्ट गोळा, तशा प्रकारचं आपल्याला हे करायचं आहे. याला आता छान मळून घेऊया आणि वरून थोडंसं तेलाचा हात लावूया. याला आपण थोडंसं तेल लावूया करून आणि परत मळून घेऊया. याला तेलाचा हात लावून आपण छान असं मस्त परत चोरून घेतलेलं आहे. असं छान असं मळून घेतलेलं आहे. असं छान याला असं घट्टच. आता याला आपण 10 ते 15 मिनटं याला पण आपण सेट होऊ देऊया आणि नंतर याचे शंकरपाळे लाटूया. यामध्ये आपण जे मीठ घातलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हे आपलं
खाऱ्या शंकरपाळ्यांचं पीठ सेट झालेलं आहे आणि इथे आपण आता लाटण्याकरता थोडा मैदा घेतलेला आहे. याची आता आपण पोळी लाटून घेऊया. खाऱ्या शंकरपाळ्यांचं आपलं हे आता सेट झालेलं आहे. याचा आता आपण असा छोटा फुलक्या एवढा गोळा घेऊया, पोळी एवढा. आणि याची पोळी लाटूया आणि याचे शंकरपाळे करूया. एकीकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. त्याची आपण आता पोळी लाटून घेऊया. हे असं साईडने सगळं आपल्याला असं लाटत जायचं आहे. अशी उचलायची, ठेवायची, अशी परतून अशी आणि परत अशी लाटत जायचं. हे उचलून याला आपण याच्याकरता बघायची की आपली ही चिपकायला नको. आता आपण ह्याचे शंकरपाळे कट करूया. तुम्ही सुरीने करू शकता किंवा शंकरपाळ्याची फिरकी जी आहे चकती त्याने देखील कट करू शकता. साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आकार पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. ते स्क्वेअर आकार करती आहे. आणि हे सगळे तुम्ही एका डिशमध्ये काढून घेऊ शकता अथवा असे 2-2, 4-4 एक्क्यानी कढईमध्ये तळायला घालू शकता. हे बघा, टाकताना सांभाळून तेल उडेल काळजी घ्या. आधी सर्व डिशमध्ये काढून घेऊन नंतर घातले तरी देखील चालेल, अथवा पोळपाटवरनं कट केल्यावर डायरेक्ट तुम्ही कढईत घातले तरी चालेल. तसं त्याला सांभाळून सगळं म्हणजे तुम्हाला हा सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येईल. आपले हे असे झालेले आहे. आता आपण हे असे काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपले हे असे खारे शंकरपाळे तयार आहे. तुम्ही तोडून बघू शकता. करून बघा, खाऊन बघा. आवडलं तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सांगितल्याप्रमाणे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही
कमी जास्त करून घेऊ शकता. करून बघा. हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. थँक्यू.